एवढ्या सकाळी सकाळी निघायचं म्हटलं आणि असं काय प्रॉब्लेम झाला ना पण डोक्याची हे आमचं नशीब बघा. तर राम राम मंडळी, स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसातून आपल्या ट्रिप मिळाली. मागच्या सोमवारपासून गाडी आपली घरीच होती. आज आहे रविवार, जवळपास 4-5 दिवसाला आपण घरीच होतो. आज ट्रिप मिळाली. आपण चालू आज सोलापूरला. सोलापूर वन डे रिटर्न आहे. तर चल टाईम बघू शकता मित्रांनो, 5:15 वाजलेत आणि आठवडा झालं गाडी घरी होती, त्यामुळे काही CNG भरण्याचा प्रश्न झाला नाही. मग पण म्हणलं आता पहिलं CNG भरून घ्यावं. पिकअप पॉईंट आपल्या जवळच आहे, 1 किलोमीटर. जिथं आपण गाडी पार्क करतो तिथूनच कस्टमरला पिकअप करायचं आहे. घराजवळ CNG व्हॅलिडीमध्ये तर CNG भरून घ्यायला आलो. तर म्हणजे इथं CNG भरला तर जवळपास 180 किलोमीटर कुठं थांबायची गरज पडणार नाही. गाडी आठवडा झालं घरी असल्यामुळं बॅटरी पूर्ण डाऊन झाली, कारण आपण गाडीकडे आलोच नाहीत बघायला ट्रिप नसल्यामुळे. ना आता आज बघतोय सकाळी सकाळी तर गाडी चालू होत नाही. फार वैतागलो. मग कस्टमरच्या घरनं चावी आणली आणि त्यांच्याच गाडी जम्प स्टार्ट केली. एकटा असल्यामुळे व्हिडिओ काय शूट करता नाही आला मला, पण अक्षरशः वैतागलो. पहिला धक्का मारून बघितला एकट्याने, धक्क्याने स्टार्ट झाली नाही, कारण पूर्ण डाऊन झाली ती बॅटरी. म्हणलं आता जम्प स्टार्ट केल्याशिवाय पर्यायच नाही म्हटलं. शेवटी मग त्यांच्याकडनं चावी आणली. नशीब क्लायंट जवळचे असल्यामुळे ते काय बोलले नाही, दिली चावी त्यांनी. म्हटलं आता पहिले बॅटरी चेंज करावं लागेल, कारण त्याशिवाय पर्याय नाही. इथं लोकलला असल्यामुळे ठीक होतं, बाहेर ठिकाणी गेलं तर मग लय अवघड होणार आहे. हाँ, और ये भैया ने हमको मदद की, थैंक यू फॉर भैया. एवढ्या सकाळी सकाळी निघायचं म्हटलं आणि असं काय प्रॉब्लेम झाला ना पण डोक्याची जाऊ दे, आता काय बोलणार. 8:15 झाले मित्रांनो. आपण साधारण 5:45 निघलो होतो पुण्यामधनं. तर नॉनस्टॉप इंदापूरला 160 किलोमीटर आलो तसा. तर परत CNG भरला थांबलो. आता कुठेतरी नाश्ता पाणी सोय बघू. सकाळी आपण 3:30लाच उठलो होतो. तर गाडीने तसा प्रॉब्लेम झाल्यामुळे आपला अर्धा पाऊण तास गेला. ठीक आहे, चालायचं. आता इंदापूरला पोचलो. आता पुढे गेलं कुठेतरी नाश्ता. मित्रांनो, टेंभुर्णी क्रॉस केल्यावरती क्लायंटने घरूनच नाश्ता बनवून आणला होता. मस्त गाडी रस्त्यात थांबवली. शेवटी घरचं जेवण ते घरचं जेवण. जास्त काय नाही, पण पोहे होते, खजूर होते, 1 नंबर. तर पोहोचलो सोलापूरमध्ये. मित्रांनो आपली ती गाडी पार्क केली. टाईम झाला मित्रांनो 11:15 वाजलेत. आपण सकाळी लवकर नाश्ता केला होता, तेवढं काय आपलं भागलं नव्हतं. म्हटलं थोडाफार नाश्ता करावा. तिथं पण आपण पोहेच खाल्ले होते. इथं पण सुदामाचे पोहे ट्राय केले. 1 नंबर क्वालिटी क्वांटिटी. हां, तुमच्यासाठी एक प्रश्न मित्रांनो, जेवणाबाबतीत फेमस आयटम काय सोलापूरमधला, नक्की कमेंट करून सांगा. मला थोडा आराम करा जाऊन. दुपारचे 2:45 वाजले मित्रांनो, बघू शकता. आराम केला होता आत्तापर्यंत. अजून काही कस्टमरचा फोन नाही आला. टाईम झाला आपल्या 3 वाजेपर्यंत निघायचं म्हणून. होऊ शकतं लेट होईल म्हणून निघायचं. त्यामुळे म्हटलं 2:45 वाजले, आता भूक पण लागली. बघू ते जवळपास काय मिळतं का. गाडीला अशी व्यवस्थित पार्किंग भेटलं काय वाटत नाही. थोडं हॉटेलला जाण्यासाठी जावं लागतं थोडंफार इकडं तिकडं, पण पार्किंग अशी भेटली की टेन्शन राहत नाही. नाहीतर उगाच कुठं रस्त्याला लावून गेलं, कोणी घासून गेलं तर तुम्हाला तर माहिती आहे, ज्याच्या गाडीवर प्रेम आहे त्यांना कळत आहे. गाडीला क्रॅचेस पडल्यावर काय, गाडीला झाल्यावर मनात काय होते म्हणून. मित्रांनो जवळपास 1 किलोमीटर हलत आलो आहे. शोधत आलो आहे. आता कुठंतरी ते पाठीमागे असलं भाजीपोळी केंद्र मिळालं. तिथं पण असं होतं की फक्त पार्सल मिळेल, टेबलवर तुम्हाला खाता येणार नाही. त्यामुळे द्या म्हटलं बाबा, आता कुठं परत शोधत बसायचं. 3 वाजले, भूक तर लागली. मला घेऊन चाललो आहे पार्सल भाजी चपाती. आता गाडी जाऊन खातो. मित्रांनो भाजी केंद्र भेटलं आपल्या. चपाती, मटकीची भाजी सुकी आणि डाळ. तर मस्त जेवण करू. लेट नसल्यामुळे आता कॅरी बॅगमध्ये खावं लागणार आहे.
जेवण झालं मित्रांनो. प्रत्येक शहरात गेलो तर मित्रांनो फिरावं, तिथल्या नियरबायचा एरिया एक्सप्लोअर करावं. पण काय करणार, गाडी आपल्या स्वतः चालवावं लागते कारण आपण ड्रायव्हर आहे. मग ती गाडी चालवून फिरणं शक्यच होत नाही. त्यामुळं असं वाटतं एक लोकेशनला पोहोचवून कस्टमरला ड्रॉप करावं आणि आपण आराम करावा. त्यामुळं साईट सीन बघण्याची इच्छाच होत नाही. कारण 250-300 डेली 250-300 प्रवास करायचा आणि त्यात परत इथं आल्यावरती कुठंतरी बाहेर फिरायला जायचं म्हटलं की ते जीवावर जाते. त्यापेक्षा असं वाटतंय निवांत. 3:15 वाजलेत. क्लायंटचा फोन आलेला आहे आपल्याला. परतचा प्रवास सुरू. इथं मस्त आपले भाऊबंधू रील बनवतो इंस्टाची. आपली पण इंस्टाची आय डी आहे, मी लिंक देतो. हरिदास 03 नावाने आय डी, चेक करा. चला निघूया पुढच्या प्रवासाला. चला. पुढे बघा निवांत, पुढे बघा सूर्यास्त होतोय आणि आपली गाडी म्हणजे किती सुंदर दिसते. नजारा बघा कसा आहे. आणि आमचं नशीब बघा, नेमकं लाईनीला लागायचं, नंबर यायचा की CNG संपला. आता काय बोलू, आता 1.5 तास लाईन झालं थांबलं. हे आमचं असं असते कधी CNG लाईनीत थांबलो अर्धा तास आणि माझा नंबर आला की CNG संपला. आता प्युअर पेट्रोल गाडी चालू आहे. जाऊ द्या, चालायचं. आता बघू चौपले जर भेटला ठीक आहे. मित्रांनो टाईम झाला 8:30 वाजले आणि क्लायंटला हॉटेल चतुर्थीला जेवायला थांबवलं आहे. म्हणले हरिदास जेवायला थांबव. मी जेवायला थांबवले हॉटेलचे. ते मला पण चल म्हणत होते, पण आता टाईम झाला 8:30 आणि साधारण पुणे अंतर येऊन 100-125 किलोमीटर. तर म्हटलं नको सर, मी जर आता जेवलो झोप येईल. कारण सकाळी मी 3:30-4लाच उठलो होतो. रात्री 5 तास झोप झाली. त्यामुळे नको म्हटलं सर, आता तुम्ही घ्या जेवू, मी चहा घेतो. आता समोर इथं कॅन्टीन आहे बघा चहाची. गाडी पार्क केली पाठीमागे. हे चालत मग चहा वगैरे घेऊ, चहा बिस्किट. एवढंच आपलं काम भागते मग निवांत. तर मंडळी फायनली आपल्याला CNG पंप मिळाला आहे. तर मंडळी आपण टाकलं होतं 1000 रुपयाचं पेट्रोल, हे आपलं सेफ राहिलं म्हणायचं. कारण आपल्याला मिळाला आहे CNG पंप. कारण आपल्या पुढं आहेत फक्त 3च गाड्या. आपलं नशीब चांगलं म्हणावं लागेल. अजून तर सांगता येत नाही, कारण मगाशी एकच गाडी पुढं होती, CNG संपला होता. तर आता या 2 गाड्या पण भेटल असं वाटतंय. थँक्यू फॉर CNG पंप. आम्हाला सेवा दिल्याबद्दल धन्यवाद. पावणे 12 वाजले मित्रांनो. जस्ट कस्टमरला ड्रॉप केले. आता परत आपल्याला सकाळी निघायचं. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.